प्रेज द लॉर्ड सर्वांना. आजच्या सभेची सुरुवात करण्यापूर्वी आपण देवाच्या उपस्थितीने भरू. वर्शिप करून आपण सुरुवात करू. गीताचे बोल आहेत, हो तेरी स्तुती और आराधना. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पर कर. हाले हालेलुया हालेलुया यीशु. हाले हालेलुया हालेलुया यीशु. सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं. घुटने में टेकूं बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता. हाले हालेलुया हालेलुया यीशु. हाले हालेलुया हालेलुया यीशु. प्यार है तुझसे, प्यार है तुझसे, प्यार है यीशु. प्रिय मेरे प्रिय मेरे प्रिय यीशु. प्रेज द लॉर्ड. आज आपण योहान कृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 1 ते 12 ही वचनं पाहणार आहोत. योहान कृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 1 ते 12 वचनं. तर वचनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वर बाप्पा, स्तुतीस पात्र आणि भयासयोग्य अशा परमेश्वरा, तुला यहोवा पित्या, तुला येशू ख्रिस्ताला व पवित्र आत्म्याला, या त्रैक्य देवाला मान, महिमा, गौरव, सन्मान आता आणि सदा सर्व काळ युगानुयुग असो. प्रभू, आज जे काही वचन आम्ही वाचणार आहोत, जे काही वचनावर मनन करणार आहोत, पवित्र आत्म्यात तू ये आणि आम्हाला मार्गदर्शन कर. तुझ्या शिवाय कोणीच उत्तम मार्गदर्शक नाही. तू ये आणि तुझ्या वचनातील गूढ गहन रहस्य तू आम्हाला खोलून सांग. इथून पुढची सर्व वेळ प्रत्येकाला तुझ्या हातात देते. प्रत्येकाचे आध्यात्मिक अंतःकरण व आध्यात्मिक डोळे, आध्यात्मिक कान तू उघड आणि प्रत्येकाला हे वचन समजू दे. ऐकणाऱ्याला प्रत्येकाला आशीर्वादित कर आणि तुझं गौरव प्रत्येकाद्वारे होऊ दे. मुख जरी माझं असलं तरी शब्द तुझे असू दे. प्रभू, ये पवित्र आत्म्या, तुझं आम्ही स्वागत करतो आणि तू आम्हाला तुझ्या वचनाच्या रहस्य खोलून सांग. इथून पुढची सर्व वेळ ही सर्व मीटिंग तुझ्या पवित्र हातात सोपवते. तूच या मीटिंगचा ताबा घे. ही सर्व प्रार्थना धन्य तारणाऱ्या येशूच्या नावात मागितली, म्हणूनच हे यहोवा पित्या, तू ही प्रार्थना ऐक. आमेन. योहान कृत शुभवर्तमान 3रा अध्याय 1 ते 12. निकेदमाबरोबर संभाषण. पुरुषांपैकी निकेदम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करिता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाही. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. निकेदम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? येशूने उत्तर दिले की, मी तुम्हाला खचित सांगतो,
पाण्या वाचून व आत्म्या वाचून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत. तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे. निकेदम त्याला म्हणाला, ह्या गोष्टी कशा होऊ शकतील? येशूने त्याला उत्तर दिले, तुम्ही इस्रायलाचे गुरु असूनही तुम्हाला ह्या गोष्टी समजत नाहीत काय? मी तुम्हाला खचित खचित सांगतो की जे आम्हाला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो, पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही. मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असत्या तर तुम्ही विश्वास धरीत नाही, तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यास विश्वास कसा धराल? आमेन. तर आत्ता वाचलेल्या वचनातून आपल्याला कळलं की निकेदम हा परुषी पंथाचा अनुयायी होता आणि तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. इस्रायलमध्ये जे यहुदी लोक होते त्यांचा एक तो काय होता? अधिकारी होता. आणि तो सनहेद्रिनचा सदस्य होता. म्हणजे सनहेद्रिनमध्ये 70 सदस्य असून त्या यहुदी धर्मासंबंधाचे सर्वच बाबतीत या सभेचा अधिकार चालायचा. आणि मग रोमन सुभेदाराचा अधिकार हा त्यावेळेस सर्व मुलकी बाबतीत चालत असे. आणि अशा प्रकारे रोमन सत्तेने, रोमन शासनाच्या सत्तेला बाधा येत नाही, कारण हे असं होतं. आणि तोपर्यंत काही मर्यादेपर्यंत आपल्या धार्मिक बाबीविषयीचा सर्व कारभार यहुदी लोकांकडेच ठेवला होता. म्हणजे हा तिथं मोठ्या पोस्टवर होता निकेदम. तर निकेदम हा सुशिक्षित यहुदी होता आणि तो स्वतःही एक शिक्षक होता. म्हणजे तो येशूचा ऐकायचा, नेहमी बघायचा. तर तो सुशिक्षित यहुदी होता. आणि आपल्याला माहीत आहे की यहुदी लोकांचं धर्मशास्त्र पूर्ण ते त्यांचं तोरा ते होतं, ते पूर्ण पाठ असायचं. प्रत्येक वचन कुठं लिहिलंय, काय लिहिलंय, सगळं त्यांचं पाठ असायचं. असा हा निकेदम नावाचा मनुष्य म्हातारा होता आणि सुशिक्षित यहुदी होता आणि तो स्वतः एक शिक्षक होता. आणि तो रात्रीचा येशूला भेटण्यासाठी आला. का बरं रात्रीचा आला असेल? कारण त्याला इतर लोकांची काय होती? भीती होती. कारण आपण येशूकडे प्रश्न विचारण्यासाठी किंवा चर्चेसाठी गेलो हे कुणाला समजू नये. रात्रीच्या वेळेस जास्त तिथं कोणी बाहेर नसतं, कुणी बघू नये आपल्याला येशूकडे आलेलं, हे त्याच्या मनात विचार होते. म्हणून तो रात्रीच्या वेळेस येशूच्या बरोबर चर्चा करण्यासाठी गेला होता. आणि यहुदी लोकांच्या दृष्टीने येशू काही अधिकृत शिक्षक नव्हता. म्हणजे येशूने काय कुठला यहुदी लोकांच्या सारखे नाही का धर्मशास्त्र पाठ केलेला नव्हता किंवा शिक्षक हा स्टॅम्प त्याच्यावर नव्हता येशूवर. आणि मग पण जरी येशू शिक्षकाचा स्टॅम्प नव्हता येशूवर, पण त्या निकेदमनी हा एकदम विचारी आणि हुशार आणि चांगला माणूस होता. तर निकेदमने येशूचे चमत्कार पाहिले होते. जर आपण बायबलमध्ये वाचलं किंवा अनेक वेळा आपण सगळ्या गोष्टी समजून घेतो वाचून, तर मग त्यावेळेस निकेदमने येशूचे अनेक चमत्कार पाहिले होते. आणि येशू हा एक खास शिक्षक आहे, एक रब्बी आहे, यहुदी लोकांचा धर्मशिक्षक आहे आणि तो देवापासूनच आला आहे हे निकेदम जाणून होता. म्हणून येशूकडे काही आणखी शिक्षण घ्यावं असं त्याला वाटत होतं. म्हणून तो रात्रीच्या वेळी गपचूप येशूला भेटण्यासाठी आला. आणि मग परंतु परुषी पंथ, शास्त्री परुषी येशूला ज्यावेळेस येशू चमत्कार करायचा तेव्हा ते नेहमी विरोध करायचे. आणि काय, येशूने जर रविवारच्या दिवशी जर एखादा चमत्कार केला, एखाद्या कुबड्या स्त्रीला उठवलं, तिला बरी केली, तर ते लगेच म्हणायचे आज रविवार आहे, आज कशाला हे काम केलं, शब्बात दिवशी ह्या गोष्टी करायच्या नाही. 38 वर्षाच्या दुखणेकराला येशूने बरं केलं, त्याला चालता येत नव्हतं, 38 वर्षापासून तो तिथंच पडून होता.
आणि त्याला त्यांनी चमत्कार करून उठवलं. तर येशूला ते सगळे शास्त्री परुषी लोक काय करायचे, विरोध करायचे. तू का असं करतो, तू धर्मशास्त्र का मोडतो, आणि रविवारच्या दिवशी जर काही काम करायचं नाही असं धर्मशास्त्रात लिहिलंय, तर तू का लोकांना चुकीचं शिक्षण देतो, किंवा का तू शब्बाताचं पालन करत नाही, असं ते लोक, इतर शास्त्री परुषी लोक त्याच्या विरोधात होते. पण हा परुषी पंथाच्या इतर लोकांप्रमाणे निकेदम येशूला विरोध करणारा नव्हता. तर इतर यहुदी लोक येशूला बोलण्यात पकडण्याचा प्रयत्न करायचे की हा असं बोलला तर आपण असं करू. तसं निकेदमनी काहीही केलेलं नाही. नंतर आपण योहान 7 आणि 50 ते 52 ह्या वचनात बघतो की येशूच्या ज्यावेळेस धर्मसभेपुढं काहीतरी इतर लोक येशूबद्दल दोष देत होते, येशूला दोष देत होते, तेव्हा त्या निकेदमानी धर्मसभेपुढे येशूची बाजू घेतली. योहान 7:50 वचनामध्ये आपण वाचू, त्याच्याकडे पूर्वी आलेला निकेदम हा त्यांच्यापैकी एक होता. तो त्यांना म्हणाला, एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्या वाचून व तो काय करतो ह्याची माहिती करून घेतल्या वाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करीते काय. आणि मग अशा प्रकारे त्याने येशूची बाजू त्यावेळी घेतली. आणि आपण बघतो की हा निकेदम नावाचा जो मनुष्य होता, त्याने येशूच्या मरणानंतर येशूचे सगळे 12 शिष्य पळून गेले. तेव्हा येशूचा देह कबरेत ठेवण्यासाठी निकेदमानेच काय केलं, सहाय्य केलं. आपण वाचू योहान 19:39 मध्ये. 39व्या वचनात लिहिलेलं आहे, आणि त्याच्याकडे पहिल्याने रात्रीचा आलेला निकेदमही गंधरस व अगरू यांचे सुमारे 100 रत्तल मिश्रण घेऊन आला. त्यांनी येशूचे शरीर घेऊन यहुद्यांच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे सुगंध द्रव्यासहित तागाच्या वस्त्रांनी गुंडाळले. त्याला वधस्तंभावर खिळले होते. त्या ठिकाणी एक बाग असून तिच्यात एक नवी कबर होती. तिच्यामध्ये त्या वेळेपर्यंत कोणालाच ठेवले नव्हते. तो यहुद्यांच्या तयारीचा दिवस असल्यामुळे त्यांनी येशूला तेथे ठेवले, कारण ती कबर जवळ होती. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला कळतं की ज्यावेळेस येशूला वधस्तंभावर खिळलं त्यावेळेस येशूचे ते 11 शिष्य, 12वा शिष्य तर आधीच गेला होता यहुदा इस्करियोत, पण 11 शिष्य काय झाले, पळून गेले होते. पण हा तिथं हिमतीने आला, ते सगळे सुगंधी द्रव्य घेऊन आला. नंतर त्यांनी तो जो अरिमथाईकर योसेफ ह्याच्याबरोबर येशूचं शरीर ताब्यात घेतलं, सुगंधी द्रव्य लावले, तागाच्या वस्त्रात गुंडाळलं. म्हणजे इतकं येशूसाठी त्याने नंतर येशूच्या उत्तर क्रियेमध्ये केलं. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला कळतं की पूर्वी घाबरट असलेला निकेदम, म्हणजे जो रात्रीचा आला म्हटल्यावर आपल्याला काय वाटतं की हा घाबरतो, जगाला, लोकांना घाबरतो, म्हणून येशूकडे आलेलं कुणी त्याला बघू नये म्हणून तो रात्रीचा आला आणि तो घाबरट होता. हाच घाबरट असलेला जो अनुयायी निकेदम हा नंतर आपल्याला अखेरीस असं दिसतं की येशूच्या 12 शिष्यांपेक्षाही अधिक निष्ठावान असल्याचं या वचनावरून आत्ता आपल्याला समजून आलं. आत्ता जो मी शास्त्रपाठ वाचला त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कळालं की तो काय त्याला विचारायचं होतं. तर तो निकेदमाला प्रामाणिकपणे वाटत होतं की एखाद्याने यहुदी नियमशास्त्र, म्हणजे जे नियमशास्त्र आहे की नाही का, खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, लोभ धरू नको, हे जे नियमशास्त्र आहे ते जर काळजीपूर्वक त्याचं पालन केलं आणि वाडवडिलांच्या परंपराप्रमाणे चाललं तर त्याला तारण प्राप्ती होईल, असा त्या निकेदमाचा सुद्धा म्हणजे समज होता, विश्वास होता. शास्त्रातील जे काही कर्मे आहेत ती केली की तारण मिळतं. तो मनापासून देवाच्या आज्ञा पाळत होता आणि देवाच्या राज्यात तो प्रवेश करू पाहत होता. म्हणजे हे येशूला माहीत होतं की हा एक प्रामाणिक चांगला माणूस आहे आणि तो नियमशास्त्र पाळतो, आज्ञापालन करतो, हे येशूला सगळं माहीत होतं. म्हणून येशूने त्याला काय सांगितलं की नव्याने जन्मल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात कोणाचाच प्रवेश होत नाही. म्हणजे मग आता हा काय पाळत होता, नियमशास्त्र. त्याचं काय समज होता की नियमशास्त्रानुसार कृत्य केल्याने तो आपलं तारण होणार आहे. पण इथं काय सांगितलं येशूने की नियमशास्त्रानुसार
कृत्य केल्याने तुमचं कधीच तारण होणार नाही, ते सर्वस्वी अशक्य आहे. आपण कितीही वेळा नियमशास्त्राप्रमाणे वागा, पण त्याच्यामुळं आपलं तारण होणं शक्य नाही. पण येशूने निकोदेमाला एका वाक्यात सांगितलं की मनुष्य स्वभावतः एवढा पापी आहे की तो संपूर्णपणे नवा झाला तरच देव त्याला स्वर्गामध्ये स्वीकारेल, म्हणजे एरवी देव त्याला स्वीकारणार नाही. मग निकोदेमाला नव्या नियमशास्त्राची नव्हे तर नव्या अंतकरणाची गरज होती. त्याचा आंतरिक स्वभाव बदलून देवासमोर उभं राहण्यास, स्वीकारण्यास योग्य असं करणारं आध्यात्मिक सामर्थ्य त्याला पाहिजे होतं. आणि त्यामुळे येशूने त्याला म्हटलं, तुम्हाला वरून जन्मले पाहिजे. वरून म्हणजे काय? स्वर्गातून, म्हणजे नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येणार नाही. म्हणजे मनुष्याला स्वतःच्या प्रयत्नांनी स्वर्गात जाता येत नाही. ते अजिबात शक्य नाही. एकच त्या आपल्याला सगळ्यांना इतके वर्ष आपण बायबल वाचतो, सगळं सुवार्ता माहिती आहे की आपण कुणीही स्वतःच्या प्रयत्नांनी स्वर्गात जाऊ शकतो का? तर नाही, ते अजिबात शक्य नाही. आपण काय करतो? ख्रिस्तावर पहिला विश्वास ठेवतो, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो की तू माझ्या पापांसाठी स्वर्गातून खाली उतरून आला, तू माझ्या पाप सगळे स्वतःवर घेतले, तू माझ्या पापांचं प्रायश्चित केलं, मला खंडणी भरून विकत घेतलं आणि तुझं रक्त माझ्या पापांसाठी सांडलं. तू सांडलेल्या रक्तामुळे मी आता काय झालेलं आहे? पापापासून शुद्ध झालेलं आहे. आणि पश्चाताप करून ज्या वेळेस आपण त्या पाप कबुली करू आणि त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारू, तेव्हा आपलं काय होतं? ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आपण नवीन जीवन स्वीकार करतो आणि मग आपलं काय होतं? स्वर्गामध्ये प्रवेश होतो. तर आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की देवाचं राज्य म्हणजे स्वर्ग आणि पृथ्वी दोन्ही ठिकाणी त्याची सत्ता आहे. आपण बघतो सगळीकडे. मग तर कुणी मनुष्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवला, आपलं जीवन देवाला समर्पित केलं, म्हणजे तो मनुष्य देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करतो. हेच दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर कुणी मनुष्याने ख्रिस्तावर खराखुरा विश्वास ठेवला म्हणजे तो नव्याने देवाच्या राज्यामध्ये काय होतो? जन्मतो. आणि देवाचं राज्य आध्यात्मिक राज्य आहे, म्हणून आमची शरीरे मरण पावली तरी आमचे आत्मे त्याच्या राज्यात कायमचे जिवंत राहतात, आहे की नाही? आपण इथं मरून जाऊ, आपला देह मरून जाईल, पण आपला आत्मा सार्वकालिक जीवनासाठी स्वर्गात देवाजवळ काय होतो? कायमचा जिवंत राहतो. आणि मग नव्याने जन्मलेला माणूस कधीही मरत नाही. बघा, ज्याने येशूवर विश्वास ठेवलेला आहे, ज्याचं तारण झालेलं आहे, तो काय करत नाही? कधीच म्हणजे मरत नाही. म्हणून तर आपण दरवेळेस ते वचन बोलतो की जे ख्रिस्तामध्ये येतात त्यांना मरण नाही. म्हणजे आपला आत्मा कधीच मरत नाही नव्याने जन्मलेल्या मनुष्याचा. तर देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करणं म्हणजे काय? सार्वकालिक जीवन प्राप्त होतं आपल्याला. कुठलं जीवन प्राप्त होतं? सार्वकालिक जीवन. सार्वकालिक म्हणजे कधीही न संपणारं जीवन. इकडचं पृथ्वीवरचं आपलं आयुष्य 50, 55, 60, 70, 80 वर्षापर्यंत, पण तिकडचं जीवन कधीही न संपणारं असं जीवन आहे. आणि मग आपण ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवतो त्याच क्षणी आपल्या ह्या सार्वकालिक जीवनाचा प्रारंभ होतो. ते सार्वकालिक जीवन कधीच संपत नाही, ते अखंड राहतं. मग नव्याने जन्मण्यासाठी 2 गोष्टींची गरज आहे असं आम्ही पाहतो. पहिली गोष्ट, आपण शुद्ध केलेले असले पाहिजे, म्हणजे आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपल्या पापांपासून शुद्ध झालेले असले पाहिजे, म्हणजे आपली पापे धुतली जाऊन क्षमा केली गेली पाहिजे. आणि आमच्या पाण्याने झालेल्या बाप्तिस्म्यामधून हे स्पष्ट होतं. जेव्हा आपण पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतो तेव्हा असं कळतं की आमच्या पापांची काय झालेली आहे? शुद्धता झालेली आहे. आणि दुसरं आहे, आपण आत्म्याने नव्याने जन्मले पाहिजे, म्हणजे पवित्र आत्मा स्वीकारला पाहिजे. त्याच्यापासून आपल्याला नवीन आध्यात्मिक जीवन प्राप्त होतं. म्हणजे नुसतं बाप्तिस्मा होऊन येशूला आधी पश्चाताप करायचा, मग येशूला तारणारा म्हणून स्वीकारायचा आणि नंतर बाप्तिस्मा घ्यायचा पाहिजे, म्हणजे आपण पवित्र आत्मा स्वीकारला पाहिजे. आणि तो जेव्हा आपण स्वीकारतो तर तेव्हा त्याच्यापासूनच आपल्याला नवीन आध्यात्मिक जीवन प्राप्त होतं. आणि येशू म्हणाला, पाण्याने आणि आत्म्याने जन्मल्या वाचून कोणाचाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होत नाही. मग त्या आपण बघतो
की 50व्या दिवसाच्या आपल्या उपदेशात म्हणजे जे पेंटिकॉस्टचा सण आपण काल साजरा केला त्यावेळेस पेत्राने काय केलं, तो पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला माडीवरच्या खोलीत आणि ते आत्म्याने भरले आणि नंतर लगेच तो सामर्थ्याने भरला आणि त्याने लगेच जाऊन 3000 लोकांना संपूर्ण सुवार्ता सांगितली, 3000 लोकांपुढे भाषण केलं आणि मग त्याने त्या 2च गोष्टी त्या लोकांना सांगितल्या. एक म्हणजे पहिली गोष्ट पापांची क्षमा आणि पवित्र आत्म्याचं दान. तो म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होईल. म्हणजे इथं आपल्याला हे कळतं की पाण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर आपल्याला पवित्र आत्म्याचा पण बाप्तिस्मा व्हायला पाहिजे. इथं निकेदेमाने येशूला प्रश्न विचारला की कोणीही मनुष्य पुन्हा जन्मास कसा येईल, असं विचारलं निकेदेमाने. आपल्या मातेच्या उदरात परत जाणे कोणालाही कधीच शक्य नाही. म्हणजे त्यांनी त्याचे नॅचरल प्रश्न विचारले. आता येशूने त्याला उत्तर दिलं की नव्याने जन्मल्या वाचून स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. तर तो म्हटला, नव्याने मी कसं काय पुन्हा माझ्या मातेच्या उदरात जाता येईल, मला म्हातारा झालेला मनुष्य कसं काय जाईल. तर मग त्यांनी सांगितलं की त्यावर येशूने पूर्वीचंच वचन सांगितलं की पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतला तरच देवाच्या राज्यात जाता येईल. म्हणजे शरीराने नाही, म्हणजे शरीराने जन्म परत मातेच्या उदरातून घ्यायचा नाही, तर पाण्याने व आत्म्याने जन्म घेतल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात जाता येणार नाही. मग आता इथं सांगितलं, मगाशी मी सांगितलं की पाणी हे शुद्धतेचं प्रतीक आहे, म्हणून सगळ्यात पहिलं आपले पाप धुवून टाकण्यासाठी पश्चाताप करून पाण्यात बुडून बाप्तिस्मा घ्यायचा. हे बाप्तिस्म्याचं काय आहे, सगळ्यात पहिलं चिन्ह आहे. आणि मग बाप्तिस्मा हे आपली पापे धुवून गेल्याचं काय आहे, चिन्ह आहे. आणि म्हणून मनुष्याची पाप धुवून जाण्यासाठी सर्वात प्रथम त्याने पश्चाताप केला पाहिजे आणि मग त्याने पश्चाताप केल्यावर मग त्याने क्षमा मिळवली पाहिजे आणि मग क्षमा मिळाली की त्याचे पाप धुतले गेले पाहिजे आणि मग पाण्याने बाप्तिस्मा हे याचं चिन्ह आहे की त्याची पाप काय झालेली आहे, धुतली गेली. आणि मग पाण्याने बाप्तिस्मा करणे म्हणजे आमचा जुनाट पापी स्वभाव मरणे असा आहे. आपला जुना स्वभाव मेल्याशिवाय आपल्याला नवा स्वभाव येत नाही किंवा नवा स्वभाव मिळणार नाही. म्हणून जर आपल्याला पुन्हा नव्याने जन्मायचं असेल तर आपण पहिलं धुतलं जाणं आवश्यक आहे. आपला बाप्तिस्मा होणं, शुद्धीकरण होणं आवश्यक आहे, पण आपला जुना पापी स्वभाव मेला पाहिजे. मगच आत्म्याने पुन्हा नव्याने आपण जन्मू शकू, म्हणजे पुढच्या टप्प्यासाठी आपली तयारी होईल. म्हणजे हा आत्मा देवाचा पवित्र आत्मा आहे आणि आता आपल्याला माहिती आहे की देवाचा पवित्र आत्मा हा घाणीमध्ये राहत नाही. आपल्याला जुन्या जीवनात आपल्यामध्ये बरेच पाप असतील, ज्या गोष्टी आपण खूप वर्षापासून करत असू, आपण कोणी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या असतील किंवा त्या पापात आपण असू, तर त्या सगळ्या चुकीच्या गोष्टी पूर्ण सोडायला पाहिजे. जर बाप्तिस्मा झाला, जर आपलं परिवर्तन झालं, तर तो देवाचा पवित्र आत्मा हा घाणीमध्ये राहत नाही. तर तो एक जेंटलमॅन आहे आणि तो एक व्यक्ती आहे आणि तो आपण जर आपल्या जीवनातली घाण काढून नाही टाकली तर तो काय होतो, निराश होतो, खिन्न होतो आणि निघून जातो. म्हणून मग आपल्याला आत्म्याचा बाप्तिस्मा पाहिजे की नाही. म्हणून एखाद्या मनुष्याने पश्चाताप करून ख्रिस्तावर विश्वास ठेवला म्हणजे देव त्या मनुष्यामध्ये प्रवेश करतो आणि त्याला नवीन आध्यात्मिक जीवन देतो आणि तो मनुष्य आत्म्यापासून नव्याने जन्मतो. आणि मग त्या जुन्या गोष्टी तो काय करतो, ज्याला आत्मा मिळाला आहे तो जुन्या गोष्टी काय करतो, सोडून देतो. पूर्वी तो पिक्चरची गाणी ऐकत असेल रोज, तर ते पिक्चरची गाणी ऐकणं तो बंद करेल. पूर्वी खोटं बोलत असेल, खोटं बोलणं बंद करेल. पूर्वी खूप जास्त प्रमाणात तो व्यसन करत असेल, व्यसन करणं सोडून देईल. अशा ज्या काय पूर्वी निंदा करत असेल, अजून वेगवेगळ्या चोऱ्या करत असेल, काय पण ज्या चुकीच्या गोष्टी जर आधी करत असेल त्या सगळ्या गोष्टी तो काय करणार, सोडून देणार आणि मग त्याला हे नवीन जीवन, नवीन आत्मा तो त्याला मिळेल. आणि मग इथं सांगितलं आहे की स्त्रीपासून जन्मल्याशिवाय शारीरिक जीवन शक्य नाही. त्याचप्रमाणे आत्म्यापासून जन्मल्या वाचून आध्यात्मिक जीवन मिळणे शक्य नाही. म्हणजे आपला आत्म्यापासून नव्याने जन्म झाला तरच आमची जीवन आहे ना
ते देव स्वीकार करण्या लायक होतात. म्हणजे देवाने जर आपला स्वीकार करायचा असेल तर आत्म्यापासूनच नवा जन्म झाला पाहिजे. आत्मा कुणाचा? येशू ख्रिस्ताचा. त्याच्यापासून पवित्र आत्मा आपल्या जीवनात, म्हणजे देवाचा जो यहोवा देव आणि येशू ख्रिस्त यांचा जो आत्मा आहे तोच पवित्र आत्मा आहे. आणि मग जेव्हा आपण आपल्या जीवनात पवित्र आत्म्याला स्वीकारू तेव्हाच मग आपण काय करू? आत्म्याच्या सामर्थ्याद्वारेच आपल्याला मग त्याच्या देवाच्या आज्ञांच्या पालन करता येईल आणि मगच देवाला संतोष होईल, असं आचरण करता येईल. मग अशा प्रकारे येशूने हे सर्व सांगितलेलं ऐकून निकेदमाच्या मनात कोणते विचार आले असतील? तर याची एक आपण कल्पना करू की निकेदम हा एकदम चांगला, अनुभवी, प्रौढ, सरळ मार्गी नेता आणि एक मोठा शिक्षक होता. तो कट्टर यहुदी असून स्वतःला नीतिमान समजायचा आणि तो देवाचा आदर सन्मान करीत असे. परंतु येशूने त्याला स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही जसे आहात तसे देवाच्या राज्यात तुम्हाला जाता येणार नाही. तुमचा पापी देह स्वभाव अद्याप तुमच्यामध्ये ठाण मांडून बसलाय. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात पापी देह स्वभाव असतो की नाही? आणि जर तुम्ही पश्चाताप केला पाहिजे, शुद्ध झालं पाहिजे, तुम्ही त्या पापाला मेलं पाहिजे आणि त्यानंतर देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुमचा जणू काही आपल्याच मातेच्या उदरातून पुन्हा दुसऱ्यांदा जन्म व्हावा. त्याप्रमाणे तुम्ही आध्यात्मिकरित्या पुन्हा नव्याने जन्मले पाहिजे, असं तो त्याला समजून सांगतो. तर आपल्याला येशू नेहमी एकच गोष्ट समजून सांगतो की कोणीही जन्माने ख्रिस्ती असत नाही, की ख्रिस्ती आई वडिलांच्या पोटी जन्मले म्हणजे ख्रिस्ती, असं नाही. तर एखाद्या व्यक्तीचे जरी आई वडील ख्रिस्ती होते म्हणून ती व्यक्ती ख्रिस्ती होत नाही. तर प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, आध्यात्मिक रीतीने आत्म्याने पुन्हा जन्मणे आवश्यक असते. आणि हा नवा जन्म हीच कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात घडून येणारी अद्भुत काय असती? घटना असते. मग ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो, नव्याने जन्मतो, आपला आत्म्याने नवीन जन्म होतो, त्यावेळेस आपण जुन्या गोष्टी काय करतो? सोडून देतो. आणि आपल्याला हे माहिती की येशू जगाचा तारणारा आहे. तो फक्त ख्रिस्ती लोकांसाठी आलेला नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी तो आलेला आहे. आणि तो प्रभू आहे, तो खुद्द देव आहे. आणि आपल्या पापापासून आपली शुद्धी व्हावी म्हणून त्याने वरून येणारे नवीन आध्यात्मिक जीवन आपल्याला मिळावं म्हणून आपण त्याच्याकडे विश्वासाने जाऊ आणि आपल्या पवित्र आत्म्याचा स्वीकार केल्याने आपल्याला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करता येईल. तर आता आमच्या आईच्या पोटी आमचा जन्म होतो तेव्हा आपण कसं असतो? देहापासून जन्मलेले असतो. आणि आमचा पुन्हा आत्म्यापासून जन्म झाल्याशिवाय आपल्याला आध्यात्मिक होता येत नाही. ज्यापासून आमचा जन्म होतो त्याच्यावरूनच आमचा स्वभाव कसा असणार आहे ते ठरतं. म्हणजे आपल्या आई वडिलांचे स्वभाव कसे असतात तसे आपले स्वभाव होतात की नाही, अनुवंशिकता वगैरे सगळे. तर मग तसं इथं सांगितलेलं आहे, आमचा जन्म झाला तेव्हा जगाचे नागरिक असे जन्मास आलो. म्हणजे काय? पापी जगाचे नागरिक असे जन्माला आलो. आणि आता आपल्याला काय नवीन जन्म काय करायचंय? देवाच्या राज्याचं नागरिक होण्यासाठी आपल्याला तो जुना देह स्वभाव काय केला पाहिजे? मारला पाहिजे. आणि आध्यात्मिक रीतीने आमचा पुन्हा नवा जन्म झाला पाहिजे. आणि तसं काय सांगितलंय येशूनी की मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही. करंथीकराचं पहिलं पत्र 15वा अध्याय आणि 50वा वचन. म्हणजे जे देवावर विश्वास ठेवत नाही त्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही, असं इथं येशूने त्याला सांगितलं. तर आत्म्याने जन्मलेला मनुष्य हा वाऱ्यासारखा असतो आणि वाऱ्याचा आवाज आपल्याला ऐकू येतो, पण तो कोठून येतो आणि कोठून जातो हे आपल्याला काही सांगता येत नाही. तर तसंच नैसर्गिक स्वभावानुसार जगिक माणसांना आत्म्यापासून जन्म पावलेली व्यक्ती दिसते की एखादे पास्टर असतील किंवा एखादी आत्मिक व्यक्ती, आत्म्यापासून जन्मलेली ही व्यक्ती ही जगिक लोकांना दिसते वरवर, तिचं बोलणं ऐकू येतं, परंतु तिचं आध्यात्मिक जीवन आणि सामर्थ्य कसं आलं, कोठून आलं हे त्यांना समजत नाही. आत्म्याने जन्मलेल्या माणसाला प्रेरणा, हेतू कुठून कसे मिळतात हे जगिक लोकांना काही कळत
नाही. आणि त्या व्यक्तीचं ध्येय काय, हेतू काय, हे त्यांना त्यांचं स्थान कोठे आहे हे त्यांना थोडंसुद्धा काहीच कळत नाही. म्हणजे मग आपण बघतो की जे जगात मोठे मोठे देवाचे सेवक आहेत, त्यांच्याद्वारे किती मोठी मोठी कार्य होतात, की नाही का. आत्म्याने जन्मलेली जी व्यक्ती आहे ती काय करते, अनेक सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. कुणाला अन्य भाषेचं दान, कुणाला संदेश सांगायचं दान, कुणाला रोग बरं करण्याचं दान, कुणाला भविष्यवाणीचं दान, असे वेगवेगळे दानं दिलेले असतात. कुणाला भूत काढण्याचं दान, नाही का. म्हणजे असे वेगवेगळे दान. तर हे सगळ्या गोष्टी मोठमोठे देवाचे सेवक करतात. आणि पण ते जगी लोकांना काय वाटतं, ते हे कुठून आले, काय ह्यांचं हेतू काय, हे काहीच कळत नाही. पण त्यांना माहीत नाही की त्यांना देवाच्या आत्म्याने त्यांना काय केलेलं आहे, सामर्थ्य दिले. प्रेषित 2:8 मध्ये नाही का आपण ते वचन वाचतो की तुम्ही, प्रेषित 1:8 मध्ये आपण वाचतो, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. मग निकोदेमाला येशूच्या बोलण्याचा अर्थ अजूनही नीट समजला नव्हता. येशूने विचारलं, तुम्हाला ह्या गोष्टी समजत नाही हे कसे? आपणाला देवाचं ज्ञान आहे असे तुम्ही म्हणता. स्वतःच्या प्रयत्नांनी देवाकडे येता येत नाही हे तुम्हाला समजायला हवे, असे येशू त्या निकोदेमला म्हणतो. मग तेव्हा येशू निकोदेमला पुन्हा म्हणाला की तुम्हाला देवाविषयी जे वाटते तेवढेच तुम्ही सांगता, पण जे आम्हाला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो. कारण येशू स्वर्गातला होता, त्याला स्वर्गातल्या गोष्टी माहीत होत्या, म्हणून तो काय केलेला आहे, स्वर्गातल्या गोष्टी त्याला सांगत होता. आम्ही या आध्यात्मिक गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या आहेत आणि आम्ही या गोष्टींविषयी त्या सांगतो, असं ते येशू त्याला सांगत होता. आणि येशूने निकोदेमाला जन्म, देह, वारा अशा पृथ्वीवरील अनेक गोष्टींविषयी सांगितले. पण निकोदेमाला या पृथ्वीवरील उदाहरणे समजली नाही, तर त्याला स्वर्गातील गोष्टी म्हणजे शुद्ध आध्यात्मिक शिक्षण कसं समजणार, हे येशू त्याला तिथं बोलतो. म्हणजे आपल्या नव्याने जन्म झाल्याशिवाय आपल्याला स्वर्गाच्या राज्यात जाता येणार नाही. आणि नव्याने जन्म होणं म्हणजे काय, पवित्र आत्म्याचा आपल्या जीवनात स्वीकार करणं, पवित्र आत्म्याला आपल्या जीवनात स्थान देणं. आपण प्रत्येक गोष्टीत पवित्र आत्म्याला आवडतील अशा करावं. म्हणजे बायबल वाचन, प्रार्थना करणं, वर्शिप करणं, नंतर जे खरेपणाने देवाची जी इच्छा आहे खरेपणाने वागावं, कुणाला लुबाडू नये, स्वार्थीपणा करू नये, कुणाच्या 1 रुपयाचा पण आशा धरू नये. ह्या ज्या काही खरेपणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या येशूने आपल्याला शिकवल्यात, की नाही का, घेण्यापेक्षा देण्यात जास्त धन्यता आहे. बऱ्याच गोष्टी ज्या येशूने आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण जेव्हा वागतो तेव्हा पवित्र आत्मा आपल्यात येतो आणि वस्ती करतो. आणि जर आपण चुकीचे व्यसन, व्यभिचार, चुकीच्या गोष्टी, स्वार्थ, लोभ अशा चुकीच्या गोष्टी जर करत बसलो आणि देवाविरुद्ध बोलणं अशा चुकीच्या गोष्टी केल्या तर तो पवित्र आत्मा खिन्न होऊन आपल्यातून निघून जातो. जर आपल्याला नव्याने जन्मायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, नवीन जीवन जगायला सुरुवात केलं पाहिजे. म्हणजे आपण ज्या वेळेस जगात जगतो त्यावेळेस अनेक वेळा आपले कुणाशी वादविवाद सुद्धा होतात. आणि जरी वादविवाद झाले, आपल्या ऑफिसमध्ये वादविवाद होतात, आपल्या घरी वादविवाद होतात, तर वादविवाद झाले तरी त्यांच्याबद्दल आपल्या मनात देवापुढं क्षमा करायची, स्वतःच्या मनात त्या मनुष्याला क्षमा करायची, देवापुढे क्षमा करायची. आणि जर आपण एकांतात सांगून सुद्धा तो व्यक्ती जर सुधारला नाही तर मग आपण थोडीशी दूरी ठेवायची. आपण त्याला एकांतात समजून सांगायचं की ह्या गोष्टी मला आवडल्या नाही. आणि जर त्याला नाही समजल्या तर आपण थोडीशी त्याच्याबरोबर दूरी ठेवायची. आणि अनेक गोष्टीत आपण चांगल्या करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे कितीतरी गोष्टी देवाने सांगितले, देवाच्या कार्यासाठी आपल्याला जगायचे, देवाचं कार्य पुढे न्यायचे. आपल्या पैशाने आपण देवाची सेवा करू शकतो, आपण प्रार्थना करून देवाची सेवा करू शकतो, आपण आदरातिथ्य करून देवाची सेवा करू शकतो, किंवा अनेक गोष्टी आहेत त्याच्यातून आपण देवाची सेवा करू शकतो, उपास करू शकतो. त्यावेळेस आपण देवाच्या सहवासात राहू, हळूहळू आपल्याला पवित्र आत्म्यामुळे सामर्थ्य प्राप्त व्हायला सुरुवात होते.
प्रत्येक गोष्टीत आपण काय करायचं, पवित्र आत्म्याला सहाय्य मागायचं. कारण येशू ज्यावेळेस स्वर्गारोहण त्याचं झालं तेव्हा तो म्हटला, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हाबरोबर राहील. आणि त्याने तसं केलं. तो ज्यावेळेस 40 दिवस 40 रात्र शिष्यांना दिसला, म्हणजे येशूच्या पुनरुत्थानानंतर, आणि मग 40व्या दिवशी तो वर स्वर्गात घेतला गेला. आणि त्याच्यानंतर 10 दिवसांनीच पवित्र आत्मा इथं पृथ्वीवर आला. आणि मग त्या 10 दिवसांनी पेंटिकॉस्टचा सण 50वा दिवस आपण साजरा करतो त्यासाठी. आणि त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी हे सगळे 12 शिष्य काय केले, सामर्थ्याने भरले, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरले. आणि प्रत्येकाच्या डोक्यावर एक अग्नीची जीभ अशी येऊन नाही का बसली. आणि प्रत्येक जण सामर्थ्याने भरली. आणि हे जे 12 शिष्य जे घाबरणारे होते, जे नाही का नाकारणारे होते, ते सगळे सामर्थ्याने भरले आणि अशी सेवा करू लागले की जगाच्या संपूर्ण त्या 12 शिष्यांनी संपूर्ण जगात येशूची सुवार्ता प्रसार केला. की त्या 12वरून 400 करोड लोक, म्हणजे 12 शिष्यांद्वारे 400 करोड लोक जवळजवळ आता येशूला स्वीकारतात. आणि देवाची हीच इच्छा आहे की जर आपल्याला येशू कळाला, आपल्याला स्वर्गीय जीवन मिळणार आहे, तर आपल्यासारखं सगळ्यांना स्वर्गीय जीवन मिळावं ही देवाची इच्छा आहे. देवाचं हे पवित्र आत्म्याचं काम सुरू झाले ते आपण पुढं न्यावं. आता आपण छोट्या छोट्या गोष्टीत आपण ज्यावेळेस दुसऱ्यांना मदत करतो, बघा आपण जुना स्वार्थी स्वभाव, आपल्या प्रत्येकामध्ये एक स्वार्थी स्वभाव आहे. आपलं कौतुक केलं पाहिजे, आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. तर जर आपण ऑफिसमध्ये असू आणि मग आपलं कौतुक नाही झालं, आपण खूप कष्ट केल्याने आपण कौतुक आपलं झालं नाही, तर आपण राग धरतो. पण आपण तिथं मग ज्या व्यक्तीने आपल्या बद्दल सगळ्या आपण कष्ट केल्याने दुसऱ्याचं नाव मोठं झालं असं जर आपल्याला कळलं, तर मग आपण त्या व्यक्तीवर काय करतो, चिडतो, है की नाही. आणि मग अशा प्रकारे अनेक गोष्टी मधून आपण चिडत असतो आणि चिडतो. ते साहजिक मानव स्वभाव आहे. पण तो राग तसाच धरून ठेवून न राहता पुन्हा आपण चांगलंच वागायचा प्रयत्न करायचा, स्वार्थीपणाने वागायचं नाही आणि देवाला आवडेल असंच जीवन जगायचं. आणि हे जे पवित्र आत्म्याचं कार्य आहे ते पुढं नेण्याचा प्रयत्न आपण करायचा. मग त्यासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला कळत नाही आपल्यामध्ये किती सामर्थ्य. ज्यावेळेस आपण देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तेव्हा देवाचे अधिकार आपल्याला येतात. पवित्र आत्म्याचा जेव्हा आपला बाप्तिस्मा होतो, जे देवामध्ये अधिकार आहे, जे मार्कमध्ये जे वचन आहे ते की जे माझ्यापेक्षाही जास्त मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्ही कराल असं सांगितलं. की तुम्ही भूते काढताल, तुम्ही आजारांना बरे करताल, तुम्ही अनेक गोष्टी मोठ्या मोठ्या तुम्ही करताल आणि संपूर्ण सृष्टीवर तुम्ही सत्ता गाजवताल असं वचन आहे. तर मग आपण काय करायला पाहिजे की जे दुःखी, दरिद्री, दीन दुबळे आणि जे दुःखी आहेत, जे कमकुवत आहेत, जे त्रासलेले आहेत, जगात आपल्याला खूप लोक दिसतात, तर त्या लोकांना आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आता छोट्या छोट्या गोष्टीतून पण आपण प्रार्थनेला सुरुवात केली पाहिजे. आता आपल्याला कळत नाही आपल्यात किती सामर्थ्य आलेलं आहे ना, आपल्याला किती मोठे अधिकार देवाने दिलेले आहेत. तर आपण असं करू शकतो. आता मी पण पूर्वी नव्हते असं प्रार्थना करत, पण आपोआप पवित्र आत्म्याने सांगितलं. जसं मला यूट्यूब चॅनल सुरू करायला देवाने सुचवलं की जे नवीन आलेले लोक आहेत, ज्यांना ख्रिस्ताची सुवार्ता कळालेली नाहीये, त्यांच्यासाठी तू छोटे छोटे छान संदेश टाक आणि त्याच्यातून देवाची सुवार्ता लोकांना कळव. आणि मग तेव्हापासून मी आपले ऑडिओ मेसेज टाकायला लागले. त्याच्यानंतर मग असं देवाने सुचवलं की ज्या व्यक्ती दुःखी आहेत किंवा जे त्रासात आहेत, ज्यांचं काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासाठी तू प्रार्थना करायला सुरुवात कर. आणि मी तसं सुरुवात केली, दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि अचानक असं मला लक्षात आलं की मी ज्या वेळेस प्रार्थना केली त्यावेळेस ते उत्तर येत होतं. म्हणजे आपण जर मी प्रार्थनेला सुरुवात केली नसती तर त्या गोष्टी झाल्या असत्या का. माझ्या पूर्वी एक आमच्या घरात काम करायच्या त्या मावशी आहेत,
त्या मावशींना घर पाहिजे होतं. तर त्या रोज मला म्हणायच्या की नाही का, किती वर्ष झाले माझं घर नाही आहे, ताई माझ्यासाठी प्रार्थना करा. मग आम्ही दोघी 2-4 वेळा आम्ही काय केली, देवाकडं ती प्रार्थना विनंती ठेवली की देवा ह्यांचं घर होऊ द्या. आणि खरंच 1 वर्षाच्या आत त्यांना इतकं सुंदर घर देवाने दिलं. म्हणजे त्याला त्यांचेच पैसे, त्यांचंच सगळं, पण कुठंतरी अडखळणं असतात, कुठंतरी सैतानाने त्या साखळ्या करून ठेवलेल्या असतात. ज्यावेळेस आपण येशूचं नाव घेऊन त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करतो तेव्हा त्या सगळ्या सैतानी साखळ्या तुटल्या जातात आणि ते लोक बंधनमुक्त होतात. तसंच अजून एक माझ्या घरात काम करते ती जी आहे तिला एकदा भीतीचा आत्मा खूप त्रास देत होता. खूप असं तिला वाटायचं की मी जाऊन नाही का कुठंतरी पळून जावं, निघून जावं, निराशा आली होती आणि खूप इतका तिला त्या भीतीच्या आत्म्याने त्रास होत होता. तर तिच्यासाठी मी एकदा प्रार्थना केली. ती म्हटली ताई माझ्यासाठी प्रार्थना करा. मग ही दुसरी काम करणारी मावशी आहे. मग तिच्यासाठी मी प्रार्थना केली. तर तिने मला 15 दिवसापूर्वीच सांगितलं की ताई तुम्ही जेव्हापासून मी किती त्रासलेले होते, जवळजवळ 2 महिने मला ह्या त्रास होत होता, कुठंतरी निघून जावं, आत्महत्या करावी किंवा काहीतरी असं भीती, अंधारात पण मी उठत नव्हते. खूप तिने बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि जसं तुम्ही माझ्यावर प्रार्थना केली तसं माझ्या ह्या गोष्टी पूर्णपणे माझी भीती निघून गेली. मी एकदम आनंदी छान आहे. म्हणजे हे मी केलं का? नाही, माझ्यात कुठलीच पॉवर नाही. तर कुणाच्यामध्ये पॉवर आहे? येशूच्या नावात सामर्थ्य आहे. जिथं जिथं आपण येशूचं नाव घेऊन प्रार्थना करतो तिथं तिथं ते सगळे सैतानी बंधनं तुटले जातात आणि ते लोक बंधनमुक्त होतात. म्हणून जिथं जिथं शक्य आहे त्या लोकांसाठी आपण प्रार्थना करायला शिकलं पाहिजे आणि त्या लोकांना बंधनातून मुक्त केलं पाहिजे. नंतर मग मी असंच एकदा एक छोटा मुलगा होता. त्याच्या आई त्याला मला सांगायची नेहमी, त्याचं खूप पोट दुखतंय मॅडम नाही का. तर मी सहज आता म्हटलं की चला आपण प्रार्थना करू त्याच्यासाठी. मग प्रार्थना केली नाही का. तर मग त्याच्या आई म्हटली की त्याचं आता इथून म्हणजे त्या दिवसापासून खूप दिवस पोट दुखत होतं. तर पोट दुखणंच काय झालेलं आहे, बंद झालं. अशा अनेक साक्षी आहेत, म्हणजे इतक्या साक्षी आहेत की आपल्याला वाटत पण नाही की आपल्याद्वारे देव कार्य करेल, पण देव कार्य करतो. आपल्या प्रार्थना देव ऐकतो. तर मग आपण सुरुवात करायची. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्याला असंच दिलेलं नाही आहे. तसंच माझ्या घरातील जवळचा एक आमचा नातेवाईक, माझा भाचा, त्याला पण जरा थोडंसं फिट्स यायचा त्रास होता आणि एकदा त्याने कुठला तरी उतारा ओलांडून गेला आणि त्या दिवशी रात्रभर त्याला खूप जास्त त्रास झाला आणि म्हणजे त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की हा असा एवढा त्रास झाला, त्याला खूप भीतीने रडत होता, एक वेगळाच आवाज काढत होता आणि त्याला काहीतरी वेगळाच त्रास होत होता. आजपर्यंत असा कधीच त्रास झाला नाही. आणि मग त्यावेळेस मी प्रार्थना केली आणि त्यावेळेस त्याच्यानंतर मग त्या दिवशी त्याला म्हणजे त्या दिवसापासून त्याचं ते सगळं त्रास होणं ते निघून गेलं. म्हणजे अशा प्रकारे आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी काय होतात, बांधल्या जातात, तुटल्या जातात आणि सैतानाची सत्ता नष्ट होती आणि देवाचं सामर्थ्य त्या व्यक्तीवर वाहतं आणि ते लोक सैतानी बंधनातून मुक्त होतात. तर आपण पण जर आपल्याला पवित्र आत्मा मिळाला आहे तर तो पवित्र आत्मा आपल्याला शांत बसू देत नाही. तो लोकांसाठी प्रार्थना करायला लावतो, तो लोकांसाठी ओझं घ्यायला लावतो, तो लोकांसाठी आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या करण्यासाठी आपल्याला प्रेरित करतो. तर आज आपण ह्या गोष्टी शिकलो, निकेदमाबद्दल शिकलो, पवित्र आत्म्याबद्दल शिकलो आणि नवीन जन्माविषयी शिकलो. तर आज तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित असं ऐकून घेतलं आणि तुम्ही सर्वजण ह्या संदेशातून आशीर्वादित झाले असताल अशी माझी खात्री आहे. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो आणि इथंच मी थांबते. धन्यवाद. गॉड ब्लेस यू.